नमस्कार मित्रांनो, मी योगेश माने इग्नाइट अकॅडमी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। मित्रो, सर्वप्रथम तुम्हा सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा। या होळीमध्ये आतापर्यंतचं आलेलं प्रिपरेशन मधलं नैराश्य आणि आलेलं अपयश यांचं दहन हो आणि येत्या काळामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये यशाचे रंग खिलून उठो। राईट, ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि तुम्हा सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो। मित्रो, कालपासून तुम्ही बघत असाल वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला एक WRD मध्ये किती रिक्त पद आहेत याचा एक पेज फिरताना दिसल। ते पेज आज मी तुमच्या समोर घेऊन आलो आणि ही जाहिरात कधी येण्याचे चान्सेस आहेत। मी चान्सेस आहेत म्हणतो, कुठलीही डायरेक्ट येणार आहे हे म्हणू शकतो, काही पॉलिटिकल कारणास्तव कसं असतं आजकाल गॅरंटी देणं म्हणजे फारच अवघड कार्यक्रम झाला, राईट। कारण BMC आज येईल उद्या येईल, आज येईल उद्या येईल करत 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 मागच्या 1 वर्षापासून आपल्याला फिरवलं जातंय। क्लिअर, आणि सर्व तयार आहे, फक्त काय पॉलिटिकल विलिंग एवढं फक्त त्याच्या मागे कारण आहे। इलेक्शन 2 वर्षापासून पुढे 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 जात आहेत BMCचे, राईट। होऊ शकतं की आता ही लोकसभेची आचारसंहिता झाल्यानंतर, राईट, 1 जुलै ऑगस्ट मध्ये या दोन्ही जाहिराती WRD आणि BMC तुमच्या येऊन जातील। तर बघू आपण हा स्क्रीनशॉट मध्ये काय काय दिलेलं होतं ते। क्लिअर, आता बघा, सिव्हिल इंजिनियर ज्युनियर, सिव्हिल इंजिनिअरिंगच्या ज्युनियर इंजिनियरच्या वॅकन्सी 1733 आहेत, मेकॅनिकल वाल्यांच्या 264 खाली आहेत, इलेक्ट्रिकल वाल्यांच्या 128, अशा 2125 वॅकन्सी ज्युनियर इंजिनियरच्या खाली आहेत। आणि त्यासोबत AE2च्या पण यांच्यामध्ये देण्यात आलेल्या आहेत, त्या आहेत 691 वॅकन्सी। आता सरळ सेवेनं तुमच्या ज्युनियर इंजिनियरच्या वॅकन्सी फिल केल्या जाणार आहे आणि जुलै ऑगस्टच्या दरम्यान याची कुठे ऍड येण्याची शक्यता आहे। क्लिअर, पुन्हा एकदा शक्यता म्हणतो का, कारण पुढं महाराष्ट्राची आचारसंहिता लागणार आहे। त्या आचारसंहितेच्या अगोदर, इलेक्शनच्या अगोदर, कोणतेही गव्हर्नमेंट इलेक्शनच्या नंतर नाही, इलेक्शनच्या अगोदर काढतं काही वॅकन्सी। PWD, WRD, नगर परिषद, बऱ्याचशा WCD, बऱ्याचशा जाहिराती आता लोकसभेच्या अगोदर आल्या, पुढच्या विधानसभेच्या अगोदर राहिलेल्या BMC आणि WRD JEची वॅकन्सी देण्याचे पुरेपूर चान्सेस आहेत। क्लिअर, आता याचा पॅटर्न कसा असतो काय नाही या सर्वांचे व्हिडिओ माझे बरेचसे युट्यूबवर ऑलरेडी आहेत, त्या व्हिडिओ तुम्हाला डायरेक्शन देतील। सध्याही आपला होळीचा डिस्काउंट 25 तारखेपर्यंत आहे। तुम्हाला जो कोर्स जॉईन करायचा त्याच्यावर 25% डिस्काउंट सुद्धा मिळणार आहे। HOLI होळी 25 हा डिस्काउंट कोड असणार आहे, त्यामुळे तेही कोर्सेस परचेस करायचे असले करू शकता। पुढचे 2 महिने थोडेसे प्रॉपर मॅनेज करा, प्रिपरेशन करून घ्या, कारण आता लगेच या 2 महिन्यामध्ये आचारसंहितेमुळे कुठली ऍड येईल तर का, बिलकुल येणार नाही असंच दिसतंय, राईट। कुठल्या एक्झाम आहेत त्या सुद्धा पोस्टपोन राहिल्या आचारसंहितेच्या नंतर, त्यामुळे व्यवस्थित जो वेळ मिळतोय 2 महिन्याचा चांगला युटिलाइज करा आणि फोकसिव्ह प्रिपरेशन करा। मी इथं थांबतो। थँक्यू सो मच गाईज फॉर लिसनिंग मी। थँक्यू सो मच। पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा।